छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठून आपल्या मावळ्यांसह स्वराज्याच्या वाटेने निघाले. वाटेत भंस्वर नावाचे गाव लागले. तेथील एक प्रसंग. विचारमग्न अवस्थेत शिवाजी महाराज घोड्यावरून निघाले होते. डाला गावाची हद्द आली. बाहेरूनच वळसा मारत सर्वांचे घोडे हातीनाला बुरुजांच्या दिशेनं निघाले. सपाट मार्ग शिवाय मोकळा प्रदेश, घोडदौड करणं सहज सोपं आणि बभानीचं जंगल पार करून दिवस मावळतीपर्यंत सर्वजण भंस्वर गावाजवळ पोहोचले. सगळ्यांच्याच पोटात खड्डा पडला होता. सकाळी सोने नदीतले मासे खाल्ल्यानंतर काहीच अन्न मिळाले नव्हते. भंस्वरमध्ये भोजन करावं आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघावं असा सर्वांचा बेत होता. सगळे घोडे भंस्वर जवळच्या टेकडीजवळ आले. महाराजांनी दत्ताजी आणि निराजींना दाण्या पाण्याचा बंदोबस्त करण्यास भंस्वर गावात जाण्यास सुचवलं. दोघांनी होकार दिला आणि सर्वजण टेकडीवर आरामासाठी टेकले. लांबूनच गावाचा सुखद नजारा दिसत होता. निराजी आणि दत्ताजी घोड्यांवरच भंस्वर गावापर्यंत पोहोचले. पण खबरदारी म्हणून त्यांनी गावच्या वेशीपासून काही अंतरावरच घोडे बांधले आणि शांतपणे पावले टाकत वेशीकडे निघाले. दोघंही वेशीजवळ आले, पण वेशीत एक माणूस नाही. निराजी आणि दत्ताजींना मोठं नवल वाटलं. दोघंही सावध पावलं टाकत वेशीतून आले तर सारं गाव सामसूम. एका घराचा सुद्धा दरवाजा उघडा नव्हता की एक माणूस दिसायला तयार नाही. निराजी, मला वाटतं या गावात भुताटकी असणार. अहो, असं तिन्ही सांजालं एवढं सामसूम असतं काय कोणतं गाव? चला इथून. निराजींनाही काहीतरी वेगळंच वाटलं. कमरेचा सत्तूर काढून तेही सावध पावलं टाकत पेठेतून चालत निघाले. दत्ताजी मांजर गोंधळले होते. अख्खी पेठ मोकळी पाहून त्यांच्या अंगात काटा शहरला होता. सावकाश पावलं टाकत ते मधल्या चौकाच्या दिशेनं निघाले. अचानक कोणीतरी हसल्याचा आवाज त्याच्या कानी पडला. दबक्या पावलांनी दोघंही त्या आवाजाच्या दिशेनं निघाले. समोर पाठमोरं मंदिर होतं. मंदिरासमोर काहीतरी महोत्सव सुरू असावा असा अंदाज बांधत दोघंही मंदिराच्या कठड्याजवळ गेले. त्यांनी हळूच मान समोर घेत पुढचं दृश्य पाहिलं आणि दोघंही स्तब्धच झाले. गावातले गोरगरीब पुरुष म्हातारी एका बाजूला दोन पायांवर आश्रितांसारखी लाचार होऊन बसलेली होती. त्यांच्या शेजारी लहान लेकरं बसलेली. सगळ्यांचे डोळे रडून रडून सुकले होते. कोरड्या डोळ्यांनी सारी लोक समोर पाहत होती. समोर 20-25 सैनिक आणि 2 राजदरबारी मंडळी आसनावर बसून मद्याचे पेले रिचवीत होती आणि त्यांच्या समोर गावातल्या महिला आणि तरुणांना बेअब्रू केलं जात होतं. त्यांना नाचवायला लावलं जात होतं. त्यांच्यावर बलात्कार केला जात होता. पोरीसोरी नाचत होत्या, रडत होत्या, जमेल तशी आपली अब्रू झाकत होत्या. ते दृश्य पाहून मात्र निराजींचा पाराच सटकला. तप्त अश्रू त्याच्या डोळ्यातून तरळले. अहो, हे काय प्रकार म्हणायचा निराजी? साऱ्या दुनियेसमोर पोरीबाळींच्या अब्रूंच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या जात आहेत. गरिबांना अक्षरशः गुलामांसारखं वागवलं जात आहेत. हे बघण्याआधी आपले डोळे का नाही फुटले? संतापाने लालबुंद झालेले निराजी तेवढ्याच त्रस्त स्वरात म्हणाले, आता बघितलं आहेच तर डोळे फुटलेच पाहिजे, पण आपले नाही तर या हरामखोरांचे. चला लवकर. निराजी असं म्हणताच मागचा पुढचा काहीही विचार न करता निराजी आणि दत्ताजींनी मुठीत ताकदीने सत्तूर पकडले आणि मोठ्या आत्मविश्वासाने धावत निघाले. मंदिरासमोरच्या आसनावर 2 जमीनदार मद्याचे पेले रिचवत बसलेले. निराजी आणि दत्ताजींनी त्यांच्या पाठीमागून जात दोघांच्या गळ्यावर सत्तूराची पाती टेकवली. ते दृश्य पाहून क्षणात मोठा गलका उडाला. समोर उभ्या असलेल्या 20-25 सैनिकांनी नंग्या तलवारी हातात घेतल्या आणि मोठ्या त्वेषाने ते निराजी आणि दत्ताजींकडे पाहू लागले. पण आपल्या मालकांच्या गर्दनीच त्या दोघांच्या हाती असल्याने कुणाचं काहीच चालेना. मूर्ख माणसा, तुला माहीत आहे का तू कोणाच्या गळ्यावर सत्तूर लावला आहेस? जमीनदार आहेत ते आमचे राजा तारासिंग राणावत आणि राजा जोगिंदर प्रताप. या गुस्ताकीची सजा काय होईल याचा अंदाज तरी आहे का तुला? समोर उभा असलेला एक सेवक असा म्हणाला. रक्ताळलेल्या आणि संतापलेल्या नेत्रांनी निराजींनी त्या सेवकाकडे पाहिलं आणि राजा तारासिंगच्या गळ्यात सत्तूर खुसवत ते म्हणाले, गोर गरिबांच्या बायका पोरींची अब्रू लुटता, त्यांना गुलाम बनवता आणि स्वतःला राजा म्हणवता. लाज नाही वाटत तुम्हाला? निराजींच्या डोळ्यातून ठिणग्या उडत होत्या. दत्ताजी दात ओठ खात सगळ्यांकडे पाहत होते. हातात तलवारी असूनही समोरचे 20-25 सैनिक हतबल होते. भेदरलेल्या बायका पोरी आपापल्या कुटुंबाजवळ गेल्या होत्या. लेकरांना कडेवर घेऊन रडत होत्या. पुढं काय होणार याचा कुणालाच अंदाज नव्हता. निराजींच्या डोक्यात मात्र नियोजन पक्क होतं. त्यांनी उजवा हात राजा तारासिंगच्या गळ्यावर ठेवला होता. त्याला तसंच उभं करत त्यांनी शेजारच्या मेंढीला अडकलेली एक मशाल हाती घेतली आणि शेजारची गवताची गंजी पेटवली. क्षणात गंजीचा भला मोठा भडका उडाला. टेकडीवर बसलेले राजे आणि मावळ्यांनी तो भडका पाहिला
आणि दुसऱ्याच क्षणाला घोड्यावर मांड टाकत सगळेजण भन्सवर गावाच्या दिशेनं निघाले. राजा तारासिंग हसत म्हणाला, आमची गर्दन तुमच्या सत्तुराच्या पात्यावर आहे म्हणून तुम्ही स्वतःला मोठे कर्तबगार समजत असाल तर ते बिलकुल चुकीचं आहे. तुमच्यासमोर झुकलो असं बिलकुल समजू नका. तुम्ही स्वतःला कर्तबगार समजत आहात, पण तेवढेच तुम्ही मूर्ख आहात हेही ध्यानात घ्यावं. हा इलाका आमचा आहे. आम्ही इथले वतनदार आहोत. इथं आमचे 25 सैनिक आणि तुम्ही दोघेच. क्षणात निराजींनी सत्तुराचं टोक राजा तारासिंगच्या खांद्यात रुतवलं. तसा राजा तारासिंग विव्हळला. त्याच्या छातीपोटावरून रक्ताचा ओघळ वाहू लागला. तसे समोर उभे असलेले सैनिक निराजींवर चाल करण्यासाठी पुढे सरसावले. तोच शिवाजी महाराज, माणकोजी, राघोजी, कोतोबा आणि 2 मावळे तिथं पोहोचले. तिथली परिस्थिती महाराजांना लगेच समजली. क्षणाचाही विलंब न करता मराठा मावळ्यांनी 25 सैनिक कापून बाजूला फेकले. डोळ्याची पापणी लवायच्या आत देवळापुढच्या चौकात 25 मृतदेह असेच पडले होते. राजे चकित होत निराजी आणि दत्ताजींकडे पाहत होते. दोघांनीही दोन्ही राजांच्या गड्यावरचे सत्तूर बाजूला काढले आणि दोघांनाही लाथ मारत शिवाजी महाराजांसमोर ढकललं. हा काय प्रकार आहे निराजी? शिवाजी महाराज असे म्हणताच त्या गावातले गोरगरीब लोक महाराजांसमोर हात जोडून उभे राहिले. आम्हाला वाचवा महाराज, आम्हाला वाचवा महाराज, आमच्यावर दया करा, या सैतानांपासून आमच्या लेकीबाळींना वाचवा महाराज, असं म्हणत सगळेजण रडू लागले. महाराजांना अजूनही उलगडा होईना. निराजी म्हणाले, हे दोघं जमीनदार आहेत महाराज, स्वतःला राजा म्हणवतात. हा राजा तारासिंग राणावत आणि हा राजा जोगिंदर प्रताप. हे कोण कुठले राजे आम्हास काहीच माहीत नाही, पण इथं बसून मद्य रिचवीत होते आणि गावच्या आया बहिणींची अब्रू लुटत होते. त्या बाजूला हे सगळे पुरुष हतबल होऊन बसले होते. त्यांची मुलंही बसली होती. आम्हाला काही राहवलं नाही महाराज. निराजी असं म्हणाले आणि शांत झाले. शिवाजी महाराजांनी राजा तारासिंग राणावत आणि राजा जोगिंदर प्रताप या दोघांकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात संभ्रम होता. तसा राजा तारासिंग राणावत म्हणाला, आमच्या राज्यात येऊन आमच्यावर अधिकार गाजवणारे तुम्ही कोण? आम्ही राजे आहोत इथले आणि ही प्रजा आमची गुलाम. आम्ही या प्रजेला पोसतो. त्यांची पूर्वज आमच्या पूर्वजांचे गुलाम होते आणि आता हेही आमचे गुलाम आहेत. यांची पुढची पिढी आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचे सुद्धा गुलाम असेल. आम्ही त्यांच्या लेकीबाळी पडून नेऊ, नाहीतर इथंच त्यांची अब्रू लुटू. तुम्ही मधात पडायचं नाही. राजा तारासिंग पुढं काही बोलणार तोच राजाने इशारा केला आणि माणकोजींनी तलवारीच्या एका वारात राजा तारासिंगचं मुंडकं धडावेगळं केलं. थरथर कापत तारासिंगचा मृतदेह खाली कोसळला. राजा तारासिंगचं मुंडकं पाहत भेदरलेल्या राजा जोगिंदर प्रतापने शिवाजी महाराजांसमोर हात जोडले. रडवेला चेहरा करत तो गयावया करत बोलू लागला, महाराज, महाराज माफ करा, आमच्याकडनं चूक झाली. पुन्हा अशी चूक होणार नाही महाराज. पुन्हा आम्ही या गावातही येणार नाही. फक्त एकदाच आम्हाला माफ करा. आम्ही तुमचे पाय पकडतो. आम्हाला जीवदान द्या महाराज. कमालीच्या संतापाने शिवाजी महाराज राजा जोगिंदरकडे पाहत होते. क्षणभर शांत होत शिवाजी महाराजांनी गावकऱ्यांकडे पाहिलं. सगळ्यांची नजर राजा तारासिंगच्या धडाकडे होती. पुरुष भेदरले होते, पण गावातल्या पोरी आणि महिलांच्या डोळ्यात समाधान होतं. शिवाजी महाराजांनी ते बरोबर हेरलं. तसे राजे सर्व महिलांकडे पाहत म्हणाले, तुम्ही सर्वजण आम्हाला आमच्या माता भगिनी समान. आम्ही राजा तारासिंगलाही ओळखत नव्हतो आणि या राजा जोगिंदर सिंगला सुद्धा ओळखत नाही. याला जिवंत ठेवणं योग्य आहे की नाही आहे हे तुमचं तुम्हीच सांगा. तुम्हीच याला योग्य न्याय देऊ शकता. काय करावं आम्ही? तशी एक 15 वर्षाची मुलगी समोर आली. महाराज, यांनी माझ्या आईला नासवलं, माझ्या मोठ्या बहिणीला उचलून नेलं, तिची अब्रू लुटली, तिला मारून टाकलं आणि शेजारच्या तड्यात फेकून दिलं. गावातल्या किती महिलांची अब्रू यांनी लुटली असेल. आज याला जिवंत सोडला तर हा शैतान पुन्हा गावात येऊन आमच्यावर परत अत्याचार करेल. याला आजच्या आज मारून टाकलं पाहिजे महाराज. धैर्याने बोलणाऱ्या पोरीचा राजांना मोठा अभिमान वाटला. त्यांनी माणकोजीच्या हातातली रक्ताळलेली तलवार घेतली आणि त्या मुलीच्या हाती दिली. बाकी महिलांकडे पाहत राजे म्हणाले, जेव्हा तुमच्यावर अत्याचार होईल तेव्हा कोणीतरी तुम्हाला वाचवायला येईल या भ्रमात राहू नका. तुमच्यावर आजवर हजारो अत्याचार झाले असतील, कोणीच वाचवायला आलं नाही आजपर्यंत आणि भविष्यात सुद्धा कोणी येणार नाही. तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करायला सिद्ध झाला पाहिजे. कोणाची काय हिंमत आहे तुमच्यावर नजर वर करून पाहण्याची? सिद्ध व्हा, तलवार हाती घ्या आणि अत्याचार करणाऱ्याची दयामया न करता त्याचे हातपाय छाटून टाका. पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे तुमच्या लेकीबाणींकडे नजर वर करून पाहण्याची. शिवाजी महाराज असं म्हणताच गावातल्या सगळ्याच बाया पुढे सरसावल्या. कुणी मेलेल्या सैनिकाजवळ पडलेली तलवार उचलली तर कुणी घरातून विडे आणले, कोणी गोठ्यातून भाले आणले तर कोणी कोयते हाती घेतले. सगळ्या महिला राजा जोगिंदर प्रताप भोवती फेर धरून उभ्या राहिल्या. चवताळलेल्या महिलांनी जोगिंदरवर भयान हल्ला चढवला.
जोगिंदर प्रताप मोठमोठ्यानं किंचाळत होता. आभाळात रक्ताच्या चिडकांड्या उडत होत्या. संतप्त झालेल्या महिला मोठ्या विद्रोहाने जोगिंदरच्या अक्षरशः खांडोड्या करत होत्या. काही क्षण गेला आणि सर्व महिला शांत होऊन बाजूला झाल्या. छिन्न विछिन्न अवस्थेतला जोगिंदरचा मृतदेह पडला होता. कालीचा अवतार धारण केलेल्या महिला रक्तानं चिंब भिजल्या होत्या, पण सर्वांच्या चेहऱ्यावर सुन्न शांतता होती. शिवाजी महाराजांनी सर्व महिलांकडे पाहिलं, पुरुषांकडे पाहिलं आणि म्हणाले, आता कोणीही तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करणार नाही. सन्मानाने जगा आणि सन्मानाने राहा. जो कोणी आपल्या आई बहिणींवर वाकडी नजर टाकेल त्याची अशी अवस्था करण्याची हिंमत ठेवा. आई भवानी आणि महादेव तुमच्या पाठीशी असेल. सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर हात जोडले.